नमस्कार. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू तर मामांनी जसं अनिशची एंट्री झाली ना त्याला खूप खडसावले का तुला लाज वाटते का, काही शरम आहे का नाही, खूप सारे त्यांच्यामध्ये वादावादी झाले. नंतर भैरवी घरी आली, राजननी गुड न्यूज दिली, त्यानंतर अजून काही गोष्टी घडल्या आहेत. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत मामा इकडे सगळ्यांची वाट बघत असतात की कोण कधी घरी येतं. तेवढ्यात तिथे अनिश, राधा, किशा सगळे घरी आलेले असतात. ते बघता मामा म्हणायला लागतात, काय रे तुला किती फोन केले आणि तू आत्ता घरी येतोय, तुला काही लाज वाटते की नाही? म्हणजे एकदा तरी विचार केला का तिकडे भैरवी वनवन भटकत आहे, टेम्पोचा शोध घेत आहे आणि तुला फोन करून सुद्धा आत्ता येतो सांगून तू आत्ता प्रगटला आहेस, तुला लाज वाटते का? तेव्हा तो म्हणतो, बाबा मी काय टाइमपास करत नव्हतो, मी सुद्धा कामासाठीच गेलो होतो. तेव्हा तो विचारतात, काय कामासाठी गेला होता रे आणि काय एवढं महत्वाचं काम होतं जे तू सोडून येऊ शकला नाही? तेव्हा तो म्हणतो, मी माझ्या जॉबचं बघायला गेलो होतो आणि जसाच तुमचा कॉल आला ना तसं मी सुद्धा मेहनत केली आहे. तुम्हाला माहिती आहे का मी सुद्धा वनवन करत होतो, पहिले त्या गाळ्यावरती गेलो, तिथं शोधाशोध केली. तेव्हा मामा म्हणतात, किती खोटे बोलता रे तुम्ही सगळं, तुम्ही काय तिथे शोधाशोध करून काय करणार होते? म्हणजे टेम्पो हरवला आहे हे समजून सुद्धा तुम्ही गाळ्यावरती गेले होते, मूर्ख बिर्ख समजता का रे तुम्ही मला? तेवढ्यात राधा किशा येतात आणि म्हणतात, आम्ही खरंच खूप मेहनत केली आणि आम्ही विचार केला की पहिले जिथून सुरुवात झाली आहे तिथून सुरुवात करावी. तेव्हा मग म्हणतात, काय क्राईम सीन चालला होता का जे तुम्ही डिटेक्टिव्ह झाले होते? काहीही बोलताय हा तुम्ही, मला तर हे सगळे बनवाबनवीची गोष्टी वाटतात. तेव्हा अनिश म्हणतो, तुम्हाला माझ्यावरती विश्वासच ठेवायचा नसेल तर जाऊ दे, माझी सुद्धा दगदग झाली आहे आणि मी सुद्धा थकलेलो आहे. तो चिडून तिथून निघून जातो. तेवढ्यात राधा किशा म्हणायला लागतात, भाऊजी आम्ही खरंच तुम्हाला सांगतो, देवाची शपथ आम्ही खरंच खूप मेहनत केली आहे आणि खूप शोधाशोध सुद्धा केली, पण आम्हाला काही मोदक भेटले नाही, बाळ्या तर जेवला सुद्धा नाही. तेव्हा किशा म्हणतात, आपणही कुठे जेवलो आहोत, आपण सुद्धा ही उपाशीच आहोत ना. त्या लोकांची वेगळीच भंकस सुरू असते पण मामांची काळजी काही संपलेली नसते. तेव्हा ते विचार करतात, भैरवीला टेम्पो तर मिळाला आहे पण भैरवी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नेमकं घडलं काय आहे ते कसं समजेल, म्हणून त्यांची काळजी वाढलेली असते. थोड्या वेळानंतर इकडे सगळ्यांना सोडवायला निवेदिता आलेली असते. तेव्हा ती म्हणायला लागते की आता तुम्ही सुखरूप घरी आले आहेत, माझ्या जीवाला शांती भेटली. तेव्हा भैरवी म्हणते, आता तुम्ही इतके आले आहेत तर घरापर्यंतही चाला ना. तेवढ्यात त्यांना जगतापांचा कॉल येतो आणि त्या म्हणतात, ठीक आहे, एवढी अपडेट दिल्याबद्दल धन्यवाद. तेव्हा भैरवी म्हणते, चला ना आता घरी चला. तेव्हा ती म्हणते, नाही मला आता एक अर्जंट काम आलं आहे आणि आता मी तुम्हाला सोडवलं आहे ना, मला असं वाटतं या सोसायटीमध्ये मी पहिले सुद्धा येऊन गेले आहे. तेव्हा मीना म्हणते, आम्ही इथेच राहतो ना, या की 5 मिनिटासाठी घरी आले तर चांगलं वाटेल. तेव्हा ती म्हणते, नाही नाही खरंच आत्ता जमणार नाही आहे, मी थोड्या घाईमध्ये आहे, नेक्स्ट टाइम नक्कीच येईल. ती लगेच त्यांना बाय करायला लागते आणि सांगते, तुमची खूप दगदग झाली आहे, मग आता तुम्ही सुद्धा आराम करा. निवेदिता ताई लगेच तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मामा पेपर वाचत असतात. तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि सांगायला लागते, बाबा मला थोडं दुकानाचं काम करायला जायचं आहे, म्हणजे जे 5,000 मोदक बनवले ना त्याच्यामध्ये मला सामानाचा अजून अंदाज आलेला नाही, मग सामान जरा परचेस करायला लागेल. तेव्हा मामा म्हणतात, ठीक आहे, जर तुला कशामध्येही माझी मदत लागली, सामानाची ने-आण करण्यामध्ये, तिथे गल्ल्यावरती बसण्यासाठी किंवा अजून कशातही माझी मदत हवी असेल ना तर मला नक्की सांग, म्हणजे मी तुझी नक्कीच मदत करू शकतो, काही असेल तर लाजू नको. तेव्हा ती म्हणते, हो बाबा नक्की, आता मी निघते. ती लगेच घराच्या बाहेर जायला लागलेलीच असते. ती दार उघडते. तेवढ्यात दारावरती राजन आलेला असतो. राजनला बघून मामा खूप खुश झालेले असतात पण अनिश आणि राधा किशाला थोडं असं म्हणजे खटकलेलंच असतं. तेवढ्यात राजन म्हणायला लागतो, मी तुमच्यासाठी गुड न्यूज घेऊन आलो आहे. तेव्हा भैरव विचारते, काय गुड न्यूज, नेमकं घडलं तरी काय आहे सांगतो का? तेव्हा तो म्हणतो, तुमचे मोदक आहेत ना ते सुपर डुपर हिट झाले आहेत, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का लोकांनी रांग लावून तुमचे मोदक परचेस केले आणि जेव्हा मोदक संपले ना तेव्हा हे सुद्धा विचारलं की पुन्हा बॅच कधी येणार आहे, एवढ्या तुमच्या मोदकांची डिमांड आहे. तेव्हा भैरवी म्हणते, हे तर खरंच खूप छान आहे. तेव्हा तो सांगतो, तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये मी विचार केला होता
बॉक्समध्ये तुम्हाला मोदक देईल, पण एक सुद्धा मोदक उरला नाही की तुमचे मोदक तुम्हाला चाखायला सुद्धा उरले नाही. तेव्हा भैरवी म्हणते ही तर खरंच खूप गोड बातमी आहे. तेव्हा राधा म्हणायला लागते मग एवढ्या बातमीसाठी इथे यायची काय गरज होती, फोनवरती सुद्धा सांगू शकत होते ना. तेव्हा केशव म्हणतात अरे तुला समजलं नाही, फोनवरती कसं असं सहज बोलणं होतं, इथे आल्यानंतर कशी भैरवीच्या नजरेला नजर मिळते ना, मग ते असं मनाला सुकून देतं ना. तेव्हा ते म्हणतात अच्छा असं आहे का. हे सगळं ऐकून अनिशला अजूनच राग येत असतो, पण त्याला त्याच्या कर्मांची काही म्हणजे लाजच वाटत नसते. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात भैरवी खरंच तू खूप यश मिळवलं. तेव्हा ती म्हणते हे सगळं त्या मॅडममुळे झालं आहे, त्या नसत्या तर एवढं सगळं घडलंच नसतं, त्यांना खरंच थँक्यू बोलायला पाहिजे. तेव्हा हे लोक विचार करतात की कोण होत्या या मॅडम ज्यांनी आपला प्लॅन उद्ध्वस्त केला. तेव्हा राजन म्हणतो तुम्ही त्यांना नक्की थँक्यू बोला आणि माझ्याकडून सुद्धा थँक्यू बोला, कारण की त्यांनी जर तुमची मदत केली नसती ना तर सुक्तनकर फूडचंही नाव खराब झालं असतं आणि ते आपल्याला काही परवडलं नसतं. तेव्हा मामा म्हणतात तू एक काम कर, त्यांना आपल्या घरी चहा पाण्याला बोलून घे, आपण त्यांचा चांगला पाहुणचार करू. तेव्हा ती म्हणते हो त्या रिटायर्ड पोलीस ऑफिसर सुद्धा आहेत, मग आपण त्यांना लवकरच घरू बोलूया, आजच बोलून टाकू म्हणजे चांगलं होईल. तेव्हा राजन म्हणतो आता मी निघतो, मला बाकीचीही कामं आहेत. तो लगेच तिथून निघून जातो. तेव्हा भैरवी लगेच मामांच्या हातावरती पेढा ठेवते आणि त्यांचा आशीर्वाद घेत म्हणत असते बाबा खरंच खूप मस्त झालं आहे ना. तेव्हा ते म्हणतात आता अर्धा पेढा तुला आणि त्या बाईंनाही लवकर बोलव, आपण त्यांचा नक्कीच पाहुणचार करू. थोड्या वेळानंतर इकडे इराईशान भांडत असतात की हा फ्लावर पॉट कुठे ठेवायचा, इकडे की तिकडे. त्या दोघांचा थोडा कल्ला सुरू असतो. तेव्हा भैरवी तिथे येते आणि म्हणते काय झालं मुलांनो, एवढा का गोंधळ चालला आहे. तेव्हा मामा म्हणायला लागतात हे बघा उगाच आता गोंधळ घालू नका, नाही तर त्या इन्स्पेक्टर मॅडम येणार आहेत ना, त्या तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतात हा. तेव्हा ते म्हणतात आम्ही काय गोंधळ केला जे तुम्ही एवढे बोलताय, आम्ही काहीच केलेलं नाही. तेव्हा राधाकिशा म्हणतात काय चाललं आहे, ती एक बाई येणार आहे, तिच्यासाठी एवढी तामझाम काय गरज आहे का. मामा म्हणतात एक काम करा, ते फ्लावर पॉट जिथे मी सांगतोय तिथे ठेवा. तेवढ्यात ते विचारायला लागतात काय ग ते अजून आले नाही, तू त्यांना पत्ता तर व्यवस्थित दिला होता ना. तेव्हा भैरवी म्हणते त्या मला काल म्हणाल्या ते इथे ऑलरेडी येऊन गेले आहेत, मग त्यांच्यासाठी एवढं कठीण नसेल, येऊनच जातील. तेवढ्यात दाराची बेल वाजते. त्यांना बघून इराईशांच्या चेहऱ्याचा रंग ओढून गेलेला असतो की निविताई इथे कशा काय. मामा त्यांना वेलकम करायला जातील. तेव्हा ते म्हणतात तुम्ही इथे काय करताय. तेव्हा ते विचारतात की तुम्ही इथे काय करताय, इथे तुमचं काय काम आहे आणि कोणी न बोलता तुम्ही इथे आले कशा. तेव्हा ते म्हणतात कसं आहे मला आमंत्रणाशिवाय मी कुठे जात नाही आणि भैरवीने मला स्वतःहून आमंत्रण दिलं आहे, त्याच्याचमुळे मी इथे आले आहे. तेव्हा भैरवी म्हणते तुम्ही एक दुसऱ्याला ओळखता का. तेव्हा ते म्हणतात हो आम्ही जरा चांगलंच ओळखतो. तेवढ्यात इराईशान म्हणायला लागतात या आमच्या संस्कार क्लासच्या मॅडम आहेत निविताई. हे ऐकल्यानंतर मामा म्हणायला लागतात बरोबरच, म्हणून समजते मुलांना कसले संस्कार लागत आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात खरं म्हटलं तर खूप मोठा गोंधळ आहे. तेव्हा मुलं सगळ्या गॉसिप सांगायला लागलेले असतात. तेवढ्यात ते म्हणतात चला चला पहिले तुम्ही घराच्या आतमध्ये या. तेवढ्यात भैरवी लगेच राधाकिशाशी त्यांच्याशी ओळख करून देते आणि म्हणायला लागते बरं झालं तुम्ही आल्या, आम्ही तुमची वाटच बघत होतो. तेवढ्यात पण मला एक समजलं नाही, तुम्ही सगळे एक दुसऱ्याला कसे ओळखताय, म्हणजे मुलांचं तर समजलं की पण बाबांना तुम्ही कसे ओळखता हे नाही समजलं. तेवढ्यात इराईशान म्हणायला लागतात खरं म्हटलं तर आम्ही पहिल्या दिवशी संस्कार क्लासला गेलो होतो ना तेव्हा पर्समध्ये. तेव्हा मामा म्हणतात सोडा आता हा टॉपिक इथे इम्पॉर्टंट नाही आहे, आपण पाहुणचाराला आलो आहोत, मग जरा चहा पाण्याचं बघून घ्या. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात हो आज माझ्याकडे खूप वेळ आहे, मी स्पेशली भैरवी तुझ्यासाठी वेळ काढून आली आहे. तेवढ्यात भैरवी म्हणते हा माझा नवरा आहे. तेव्हा तो म्हणतो हो आमची ओळख झाली आहे. तेव्हा भैरवी म्हणते मी जरा चहा पाण्याचं बघून येते. अनिशला फोन येतो म्हणून तो बाहेर निघून जातो आणि मुलं सुद्धा आत निघून जातात. मामा आणि निवेदिता ताई तिथेच असतात. ते बघता त्या म्हणायला लागतात काय हो आज तुम्ही एवढे शांत शांत कसे आहेत. तेव्हा ते म्हणतात काय शांत शांत म्हणजे मी ठीकच आहे म्हणून तर मी शांत आहे. तेव्हा त्या म्हणायला लागतात खरं म्हटलं तर तुम्हाला माझ्यावरती राग येतो ना, मग आज तुम्ही राग कसा दाखवला नाही. तेव्हा मामा म्हणतात तुम्ही आज माझ्या भैरवीसाठी जे केलं आहे ना त्यापुढे माझा राग सुद्धा इम्पॉर्टंट नाही, तुम्ही तिचा बिझनेस वाचवला म्हणून आजपासून मला तुमच्यावरती राग येणार नाही. तेव्हा ते म्हणतात असं कसं, राग तर यायलाच पाहिजे ना, थोडेफार राग रुसवे फुगवे असले तर जरा चांगलं वाटतं ना, नाही तर ऍसिडिटी होऊ शकते. तेवढ्यात राधाकिशा आणि भैरवी सगळं नाश्ता घेऊन येते. तेव्हा
त्या म्हणायला लागतात मला अजून एक कप मिळेल का? तेव्हा मामा म्हणतात आता अजून एक कप कशाला पाहिजे आहे? तेव्हा ते सांगतात कसं आहे माहिती का, मला चहावरती थोडी साय आलेली आवडत नाही आणि चहा किचनमधून म्हणजे बाहेरपर्यंत येस तर सुद्धा त्याच्यामध्ये ती साय येते ना, मग ती मला अशी इरिटेट करते, त्यामुळे मी चहा पहिले गाळून घेते. त्या अक्षरशः चहा गाळतात. तेव्हा मामा म्हणतात आमच्या घरामध्ये ही गाळणी होती, जर तुम्हाला हवी असती तर आम्ही मागवली असती. तेवढ्यात त्या म्हणायला लागतात पण तुम्ही खरंच खूप भारी आहात, तुम्ही काल जर मदत केली नसती ना तर एवढं सगळं झालंच नसतं. पण मला एक समजत नाही तुमच्यामध्ये वाद काय आहे, म्हणजे तुमचं नेमकं झालं काय होतं मला हेच समजत नाही. पण बाबा तुम्हाला माहिती आहे का की यांच्या पर्समध्ये तुम्हाला सगळं मिळू शकतं, म्हणजे बेसिक गोष्टी तर असतातच, म्हणजे आपलं बेसिक कंगवा, मॉइश्चरायझर, बाकी सगळ्या गोष्टी. त्यानंतर यांच्या पर्समध्ये तुम्हाला डबल पिनचा चार्जर आणि बाकी सगळ्या वस्तूसुद्धा मिळू शकतात. एवढी यांची पर्स ग्रेट आहे. तेव्हा ते म्हणायला लागतात मला असं वाटते जर एवढंच असेल ना तर जर यांचा जन्म लवकर झाला असता तर एखादा डायनोसॉर सुद्धा मिळाला असता, याचा अनुभव तर मला जास्त आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्ही काही बोलले का जे मला ऐकायला आलं नाही? तेव्हा भैरवी म्हणते बाबा काय हो तुम्ही त्यांची चेष्टा करताय का? तेव्हा ते म्हणतात मी चेष्टा बिष्टा तर करत नाही, मी सहज बोललो ग, त्यामध्ये एवढं काय? तेवढ्यात ते म्हणायला लागतात की निलिमा त्या अजून आल्या कशा नाही, त्यांना जरा मी फोन करून येते. भैरवी लगेच फोन करायला बाहेर जाते. तेव्हा ते म्हणतात काय हो तुम्ही असं म्हणाला की माझ्या पर्समध्ये डायनासॉरही भेटू शकतो? तेव्हा ते म्हणतात मी मस्करी केली हो, तुम्ही काय एवढं मनाला लावून घेता? तेव्हा ते म्हणतात आता तर तुम्ही म्हणले की तुम्ही माझ्यावरती चिडणार नाही, काही करणार नाही, मग अचानक तुम्ही मस्करी करायला लागले. तेव्हा ते म्हणतात तुम्ही चहा प्या ना, तुम्ही पाहुणचाराला आले आहेत ना, मग पाहुणचारच घ्या, उगाच बाकीच्या गोष्टीमध्ये पडू नका. तसंही तुम्ही मला सगळ्यांसमोर चोर बोलल्या होत्या, एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्या बाबतीत केली होती, मग मी सहसा कसा काय विसरेल? तेव्हा ते म्हणतात आता मी तुमच्यासाठी त्यामुळे 4 वेळा सॉरी म्हणाली तरी सुद्धा तुम्हाला जुनं चुकळत बसायचं आहे का? तेव्हा मामा म्हणतात पण तुम्ही जे केलं ते सुद्धा मनाला हर्ट करण्यासारखंच आहे ना, तुम्ही सगळ्यांसमोर माझा अपमान केला, माझ्याबरोबर कसे वागले हे काही बरोबर आहे का? तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे, तुमच्या नाकावरच्या रागाला औषधच नाही आहे, ही गोष्ट तर कन्फर्म खरी आहे. तेव्हा मामा म्हणतात माझा राग मी बघून घेईल, तुम्ही याच्यामध्ये पडू नका, आणि जर एवढंच तुम्हाला वाईट वाटत असेल ना तर मी हात जोडून हाताच्या कडापासून तुम्हाला तुमची माफी मागतो, सॉरी सॉरी सॉरी. तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि म्हणते काय झालं बाबा, तुम्ही एवढे चिडलेले का दिसताय आणि माफी का मागताय? तेव्हा ते म्हणतात काय नाही ग भैरवी, मी आता निघते, मला थोडी घाई आहे. तेव्हा मुलं म्हणायला लागतात काय झालं निविताई, तुम्ही अशा का चालल्या आहेत? तेव्हा ते म्हणतात हे बघा ना आम्ही तुमच्यासाठी कार्ड बनवलं आहे. तेव्हा ते म्हणतात कार्ड खरंच खूप भारी आहे, आता आपण उद्या भेटूया, मला थोडं काम आहे. त्या लगेच तिथून निघून जातात. तेव्हा भैरवी आणि मुलं खूप चिडून गेलेली असतात. तेव्हा मुलं म्हणतात आजोबा तुम्हीच काहीतरी बोलले ना, तुम्हीच त्यांच्याशी भांडले ना, आता जर तुम्ही त्यांच्याशी जोपर्यंत सगळं तुमचं पॅचअप करत नाही ना तोपर्यंत आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, आम्ही तुमच्याशी कट्टी घेऊ. मुलं खूप चिडून गेलेली असतात. तेवढ्यात भैरवी म्हणते काय झालंय बाबा, तुमच्यामध्ये काही वाद होता की काही इश्यू होतं जे तुम्ही एवढे त्यांच्याशी भांडला, नेमकं प्रकरण काय आहे? तेव्हा ते म्हणतात काय नाही ग भैरवी, थोडा गैरसमज झाला आहे, अजून काहीच नाही. तेव्हा ते म्हणते बाबा त्यांनी आपली किती मदत केली ना, तुम्ही प्लीज त्यांना सॉरी बोला. तेव्हा ते म्हणतात माझी चूक नाही आहे, मग मी कोणाला सॉरी बोलणार नाही म्हणजे नाही. मामा ही चिडून तिथून निघून जातात. तेव्हा मुलं म्हणायला लागतात आता आपण काय करायचं, निविताईंना कसं मनवायचं? इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे भैरवी अनिशला बिझनेसबद्दल सांगत असते की आता बिझनेसचं अचिव्हमेंट खूप चांगलं झालं आहे, पहिली ऑर्डर तर सक्सेसफुल मिळाली, आता दुसऱ्या ऑर्डरकडे आम्ही फोकस करत आहोत. इकडे अनिश स्वप्नाला मेसेज करत असतो सॉरी बेबी आय मिस यू. तेवढ्यात भैरवीचं लक्ष जातं आणि ती म्हणायला लागते अनिश काय करतोय रे तू? ती त्याचा फोन घेते आणि तेव्हा म्हणायला लागते अनिश काय चाललं आहे? तिच्या हातामध्ये अनिशचा फोन असतो आणि त्याच्यामध्ये स्वप्नाचे मेसेज सुद्धा असतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मामा इकडे सोसायटीमध्ये मोदक बनवून विचारतात हे सगळं कोणी केलं आहे, तुम्ही कुठून हे मोदक विकत घेतले? तेव्हा ते म्हणतात आम्ही तर विकत घेतले नाही. तेवढ्यात परशू म्हणायला लागतो एक बाई आली होती, त्यांनी अशी 2 पेट्या आम्हाला सगळ्यांना दिल्या आहेत. तेव्हा मामा विचार करतात हे सगळं त्या पर्सवाल्या बाईनेच केलं असेल. या बाईच्या मनात आहे तरी काय, ही चांगली आहे की वाईट हेच मला कळत नाही आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच निवेदिताताईंनी मोदक का वाटले असतील? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अनिशचा जो राग येतोय ना मला पण, तुम्हाला पण अनिशवरती राग येतोय का? तुम्हाला
जे काही असेल ते मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.